आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्य आत्महत्ये प्रकरणात आता सर्वात मोठा ट्विस्ट समोर आलाय. ज्या चेहऱ्याने सोशल मीडियावर लाखो लोकांना हसवलं, त्या रोहिणीने अखेरचा श्वास घेण्यापूर्वी किती नरक यातना भोगल्या, या मागचं धक्कादायक आता सत्य समोर आलंय. 26 मे रोजी दुपारी 3:30च्या सुमारास ब्रह्मपुरी हद्दीतील एका हॉटेलमध्ये 25 वर्षीय रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या आत्महत्येभोवती गूढ निर्माण झालं होतं. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पण आता हे गूढ उकललं असून पोलिसात अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे. रोहिणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती निलेश विलास पाराध्य याच्या विरोधात मंगळवेढा पोलिसांमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच रोहिणीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं. रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती निलेश हा रोहिणीला वारंवार टोमणे मारायचा, तिला बेदम मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. सततच्या या छळाला कंटाळून एका हसत्या खेळत्या सोशल मीडिया स्टारचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर मंगळवेढा पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. आत्महत्येपूर्वी पती पत्नीमध्ये नेमकं काय वाद झाला होता, आरोपीने तिला आत्महत्येसाठी कसं प्रवृत्त केलं, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रोहिणीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स खंगाळत आहेत. एका निष्पाप महिला कलाकाराला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या त्या नराधम पतीला कठोर शिक्षा होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.